छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात कुणीच मुस्लिम नव्हतं असा दावा राज्याच्या एका मंत्र्यांनी केलेला आहे. एक मंत्री म्हणजे कोण? राणे. कोणते राणे? नितीश. आता काय हसावं की म्हणजे काय मला कळत नाही की काय काय नग भरलेले आहेत या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये. म्हणजे माझी वाचाच गेली. कॉमस्कोरनुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराज एक सहिष्णू, संयमी, शूर असे योद्धे आणि सेनापती आणि राजे होते. आणि कोणताही राजा हा जगाच्या पाठीवर कुठे एकधर्मीय राजकारण करू शकत नाही. औरंगजेबाच्या दरबारातसुद्धा हिंदू राजे होते, तसे छत्रपतींच्या सैन्यात आणि त्यांच्या सभोवती हे अनेक मुस्लिम सरदार, योद्धे आणि सैनिक होते. शिवाजी राजांचा तोफखानाचा प्रमुख कोण होता? किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते? मी नावं घेत नाही. या बखरी चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला. इतिहास बदलण्याची ही जी काय प्रक्रिया सुरू आहे ही अत्यंत गंभीर आणि घातक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरची शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यासाठी जी पहिली लढाई केली ती औरंगजेबाबरोबर केली नाही, ती चंद्रराव मोरेबरोबर केली. हा इतिहास आहे. ह्या चंद्रराव मोऱ्यांचे काही वंशज जर मंत्रिमंडळात असतील तर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना इतिहासाचे धडे हे योग्य इतिहासज्ञाकडून द्यावेत. नागपूरच्या नव्हेत, योग्य. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर छत्रपती संभाजीराजांबरोबर सर्व धर्मीय लोक होते म्हणून ते राज्य निर्माण करू शकले, लक्षात घ्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू हा फक्त औरंगजेब नव्हता. आदिलशाहीबरोबर लढले, निजामशाहीबरोबर लढले, पोर्तुगीजांशी लढले, ते सगळ्यांशी लढले आणि त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. पण जे शाळेत गेले नाहीत, ज्यांचं वाचन संस्कृतीशी संबंध आला नाही, ज्यांना इतिहास ज्ञात नाही, ज्यांना फक्त मटणाची दुकानं दिसतात, ज्यांना या देशामध्ये पुन्हा एकदा दंगली घडवायच्या आहेत, ज्यांना हा देश पुन्हा एकदा फाळणीकडे ढकलायचा आहे, अशा लोकांची वक्तव्य आहेत. आणि प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल मोदींवरती. जसं तुम्ही पहिल्या फाळणीचा ठपका आजही पंडित नेहरूंवर किंवा काँग्रेसवर ठेवताय, तो एक वेगळा काळ होता देशाच्या स्वातंत्र्याचा. पण आता सर्व काही नीट चाललेलं असताना, स्थिरस्थावर चाललेलं असताना या देशामध्ये पुन्हा फाळणीची बीजं रोवण्याचं काम ही मोदींची पिलावळ करते आहे आणि नरेंद्र मोदी यांच्यावर इतिहासात तो ठपका येईल. मुंबईतील प्रकल्प जो आहे तो अदानीकडे गेला आहे. नाही, आपला काय दुसरा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं काल राणींनी मल्हार मटन, झटका मटन असं नाही, मला कोणाचं नाव घ्यायचं जेजुरी ट्रस्टनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. तुम्ही देवांना बदनाम करण्याचं का काम करताय, त्याचा वापर का करताय? बघा, मुळात असं आहे की धनगर समाज हा त्यांची जी बकरी मेंढी आहेत त्यांच्याकडे एक देवाचं स्थान आहे. ते स्वतःहून त्याला कापायला जात नाहीत, मुलासारखं जपतात बकरी, मेंढी, शेळ्यांना. गांधी तर शेळीचं दूधच पित होते आणि अनेक ठिकाणी म्हणजे गाईचं शेण खाण्यापेक्षा काही लोक शेण खातात, त्याच्यापेक्षा बकरीचं दूध हे अधिक पौष्टिक आहे, हिंदुत्ववादी आहे आणि याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही.
आणि कोणाची इच्छा असेल त्यांनी गाईचं शेण खावं किंवा गोमूत्र प्यावं, गोमूत्राने आंघोळ करावी, हा प्रत्येकाचा वेगळ्या वेगळ्या हिंदुत्वाचा प्रश्न आहे. पण वीर सावरकरांच्या हिंदुत्वात हे बसत नव्हतं. वीर सावरकर विज्ञानवादी होते, आधुनिक होते. त्यांचं हिंदुत्व माननीय बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांचं हिंदुत्व हे आधुनिक विचारसरणीचं हिंदुत्व होतं. पण पुन्हा एकदा कोणाला शेणातच लोळायचं असेल तर आम्ही त्याला काय करणार. पण अशा प्रकारे हा देश पुन्हा एकदा अंधकाराकडे ढकलला जातो आहे, अज्ञानाकडे ढकलला जातो आहे आणि फक्त एका राजकीय स्वार्थापोटी. नरेंद्र मोदी यांना या देशाचं नक्की काय करायचं आहे? अफगाणिस्तान करायचं आहे का हिंदू पाकिस्तान करायचं आहे हे त्यांनी ठरवायला पाहिजे आणि देशाला दिशा दिली पाहिजे. प्रधानमंत्री मॉरिशसला गेले आणि एका कुंभामध्ये गंगेचं जल घेऊन मॉरिशसचा प्रधानमंत्र्यांना किंवा राष्ट्रपतींना त्यांनी भेट दिली, चांगली गोष्ट आहे, आपली संस्कृती आहे. पण काही लोक गंगेत डुबक्या मारून आले महाराष्ट्रात तरी ते शुद्ध होत नाहीत, पवित्र होत नाहीत आणि त्यांना अक्कल येत नाही. हा बोले सर, अनेक प्रश्न याला घेऊन आहे सर. अडाणी गेल्या काही दिवसापासून जर बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न एकदा प्रशांत कोटकरचा होतो, त्यांना त्यांच्यामध्ये मुस्लिम सैनिक नाही असं बोललं जातं, त्यानंतर संभाजी महाराजांना बोललं. त्या सगळ्या घडामोडी सुरू आहेत, पण राज्य सरकार यावरती काही कठोर तरी बोलत नाही. काल बघा, भारताच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक आहेत, भारताच्या पोलीस दलामध्ये मुस्लिम पोलीस दल आहेत आणि ते अधिक कडवट आहेत. आणि भारताच्या संरक्षण दलामध्ये डॉक्टर प्रदीप कुरुलकरसुद्धा आहेत ना, आहेत. तेव्हा जे हे अशा प्रकारची भूमिका मांडतात त्यांनी परत एकदा अभ्यास केला पाहिजे. काश्मीरमध्ये शहीद होणारे जास्तीत जास्त पोलीस हे मुस्लिम आहेत, जे अतिरेक्यांशी लढत आहेत. महाराष्ट्रात असतील, युद्धभूमीवर असतील, कारगिलच्या युद्धात पहा, आताही पहा, मुसलमान सैनिकांनी प्राणाचं बलिदान देऊन या देशाचं रक्षण केलेलं आहे. तुम्हाला हा इतिहास आणि हे वर्तमान तुम्हाला बदलता येणार नाही, कळलं? हे काही लोकांना डबक्यातच राहायचं आहे बेडकाप्रमाणे आणि डराव करायचा आहे हिंदुत्वाच्या नावानं. त्यांना जरूर करू द्या. या राज्याची आणि देशाची जनता शहाणी आहे. नवीन दरेकरांना हात टाकणार तुमचं सरकार असताना अरे जाऊ दे रे, कोणाची नावं घेत आहे सकाळी. मुंबईतील बोला. अजून एक प्रकल्प जो आहे तो अडाणी यांच्याकडे गेला आहे. आपण बघतो धारावी वांद्र रेक्लेमेशन याच्यानंतर गोरेगावचा हा पूर्ण विकासचा मोतीलाल नगर आहे, तो जो आहे अडाणीकडे गेला आहे. बिल्डिंगमध्ये अडाणी जिंकले असं समजून. बघा, कायदेशीर काय आहे मला माहीत नाही आणि अशा प्रत्येक प्रकल्पावरती मत व्यक्त करणं हे इथे बसून बरोबर नाही आहे. ज्या पद्धतीनं सर्व काही मुंबईतल्या प्रमुख भूखंड आणि प्रकल्प हे अडाणीकडे जात आहेत, ते का जात आहेत, कसे जात आहेत, याच्यावर वारंवार किती चर्चा करायची. सर, एक असा प्रश्न आहे की साधारणतः जर बघितलं, राज्याची ज्या पद्धतीची पुरोगामी प्रतिमा आहे तो भेदण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसातून होतोय. काय वाटतंय की मुस्लिम विरुद्ध हिंदू अशी दंगली घडून आणण्याचा कट आहे का? 100% पुन्हा एकदा या देशामध्ये मुस्लिम आणि हिंदू अशा दंगली घडवायच्या विविध कारणाने. आता भारत आणि इंग्लंडची मॅच, न्यूझीलंडची मॅच झाली दुबईला. इथे काही लोकांनी विजय मेळावे रात्री काढले आणि विशिष्ट भागात जाऊन दंगल केली, वाद्य वाजवली, घोषणा दिल्या, पाकिस्तान मुर्दाबाद. सामना भारत आणि न्यूझीलंडचा आहे. विजय जल्लोष आपण आपापल्या पद्धतीनं साजरा करतो, पण त्यालाही धार्मिक रंगत देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. हे विशिष्ट राजकीय विचारसरणीचे हे लोक आहेत सर्वत्र. आणि मला एकच म्हणायचं आहे, भारत जिंकला त्याचा उत्सव साजरा करा. कोण हरलं आहे त्यापेक्षा आम्ही जिंकलो, त्यासाठी तुम्हाला मशिदीसमोर जाऊन वाद्य वाजवणं, दंगली घडवणं, मुसलमानांना शिव्या देणं, या गोष्टी करण्याची गरज काय. पण हे एका विशिष्ट हेतूनं केलं जातं आहे की काही करून दंगली भडकावायला पाहिजे. आणि पुढली जी निवडणूक आहे त्याला कोणता अजेंडा नसल्यामुळे 4 वर्ष दंगलीचा धूर काढत राहून पुढल्या निवडणुकांना, मग बिहारची निवडणूक असेल, उत्तर प्रदेशची निवडणूक असेल, त्यांना सामोरं जायचं, हे एकंदरीत धोरण आहे.
असं नितेश का- राणे हिंदू मुस्लिम ह्यालाच लक्षात घेऊन नितेश राणे मुद्दामून असं वक्तव्य मी करतात बघा का? जो तो आपल्या बुद्धीनुसार आणि त्याला दिलेल्या प्रेरणेनुसार काम करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रेरणा होती. हे राज्य जे आहे सगळ्यांचे आहे, शिवशाही सगळ्यांची आहे, ही त्यांची प्रेरणा आहे. माननीय बाळासाहेब ठाकरेंचं जेव्हा राज्य आलं इथे तेव्हा त्यानेही तेही सांग हे राज्य सगळ्यांचं आहे. राज्याचा जो शत्रू आहे औरंगजेब त्याच्याशी आम्ही लढत राहू, पण हे राज्य सगळ्यांचं आहे. आणि म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. बाळासाहेब ठाकरेंनी एक राज्य इथे आणलं. पण काही लोकांना असं वाटतं हे राज्य सगळ्यांचं नाही, हे राज्य एका विशिष्ट धर्माचं आणि गटाचं आहे, त्यातल्या एका गटाचं आहे. तर ते मला असं वाटतं की इथे टोळी युद्ध सुरू करतील. जसं काही आफ्रिकन देशामध्ये अनेक टोळ्यांचे आपापसात युद्ध सुरू असतात, ती त्यांना ही युद्ध टोळी युद्धानं ही राज्य खतम करायचं आहे, देश खतम करायचा आहे. आणि नंतर नरेंद्र मोदी, अमित शहा यांना या देशातून भविष्यामध्ये काय मिळवायचं आहे किंवा काय घडवायचं आहे ते अजूनही कळत नाही. अशानं त्यांनाही या देशात राज्य करता येणार नाही, लक्षात घ्या. चला सर अजून एक प्रश्न पंकजा असा- मुंडे यांनी असं म्हटलंय की क्या हिंदी में कुछ है क्या? सर एक प्रश्न असा अजून एक प्रश्न महत्वाचा आहे. तर बीडमध्ये असा प्रश्न आहे नाही असू द्या हो. ते हे जे हिंदी में कुछ है बोलिए, अलग से नहीं बोलिए मुझे. 10-12 कोटी रुपये खर्च झाला माझा स्वतः. प्रकाश सोळंके नहीं नहीं म्हणतात ठीक भाजपचे है, आमदार जाओ दो. हिंदी में क्या है? तो देवेंद्र फडणवीस ने कहा है कि जो जितने वर्सी ऑफ प्लेसेस में लाउड स्पीकर की आवाज़ को लिमिटेड उसमें करने के लिए बोला है उन्होंने, ताकि अगर इस तरह से नहीं हुआ तो एक्शन लिया जाए. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने गलत क्या कहा है? सभी प्रार्थना स्थल है उसके बारे में कहा है, चाहे मंदिर हो, चाहे मस्जिद हो, चाहे चर्च हो, कोई सार्वजनिक पब्लिक प्लेस पर कुछ दिन रात अगर लाउड स्पीकर चलता है तो लोगों को तकलीफ होती है, लोग बीमार है, बच्चों की एग्ज़ाम है. और ये हाईकोर्ट का निर्देश है, ये हाईकोर्ट का निर्देश है. अगर हाईकोर्ट का निर्देश का पालन सरकार कर रही है तो उसमें उसके ऊपर कोई क्रिटिसाइज़ करने की ज़रूरत नहीं है. सभी ने अपने नियम और कानून का पालन करना चाहिए, चाहे हिंदू हो, चाहे मुसलमान हो, चाहे क्रिश्चियन हो, कोई गलत बात नहीं उसमें. महाराष्ट्र मिनिस्टर नितेश राणे का कहना है कि जो मल्हार सर्टिफिकेट की बात है वो ठीक है, झटका मटन शॉप को हमें बढ़ावा देना चाहिए, ये हिंदुओं के लिए ठीक है. देखिए ये कोई हिंदुओं की बात नहीं है और ना ही ये कोई पॉलिटिकल बात, ये मूर्खता की बात है. महाराष्ट्र में जो हमारे जो मल्हार यानी हमारे यहाँ जो धनगर समाज है उनके जो नेता है मल्हार राव होळकर, उनके समाज के लोगों ने उसको विरोध किया है. आप हिंदू और मुसलमानों का जो बंटवारा कर रहे हो अपने स्वार्थ के लिए, उससे एक दिन देश का बंटवारा हो जाएगा. उत्तर प्रदेश में कोई एक केतकी सिंह नाम की विधायक है, वो कहते हैं कि मुसलमानों के लिए अलग इलाज होने चाहिए, हिंदू के लिए अलग वार्ड होना चाहिए. ये देश में इस प्रकार की भाषा चलती है. प्रधानमंत्री मोदी जी एक जगह पे कहते हैं ट्रिपल तलाक से मुस्लिम महिलाओं का नुकसान हो रहा है, उनके लिए एक अलग कानून लाते हैं, और दूसरी जगह पे उनके पार्टी के लोग इस प्रकार की भाषा करते हैं. ये देश का बंटवारा वापस करना चाहते हैं, देश में दंगे भड़काना चाहते हैं, और ये लोग तो भाग जाएंगे लेकिन देश जल जाएगा. मनोज मुंसिर हैं, लिरिसिस्ट हैं मुंबई में, उनका बयान आया है कि औरंगजेब की जो ग्रेव है वो मॉन्यूमेंट ऑफ सेम है, और ऐसी जगहों पे चूँकि देश भर में सफाई का वो चल रहा है तो टॉयलेट करने दो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.